नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बँक अँड सिंपल इंटरेस्ट या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 40 चा 5वा प्रश्न पाहणार आहोत। आतापर्यंत आपण 4 प्रश्न 4 वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। आज आपण 5वा प्रश्न सोडवूया। प्रथम प्रश्न वाचून घेऊया। इफ पंकज deposits 1,50,000 rupees in a bank at 10 PCPA for 2 years, what is the total amount he will get from the bank? प्रश्न जशास तसा मी लिहून घेतलेला आहे, तो आता आपण सोडवू। इफ पंकज डिपॉझिट्स 1,50,000 रुपीज, पंकजने इन अ बँकेमध्ये 1,50,000 रुपये 10 PCPA 10 रुपये दर साल दर सेकडा फॉर 2 इयर्स 2 वर्षासाठी गुंतविले आहेत, तर व्हॉट इज दी टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम दी बँक। म्हणजे 2 वर्षानंतर पंकजला त्याचे 1.5 लाख रुपये तर मिळतीलच, पण त्याच्यावर व्याज म्हणजे 1.5 लाख आणि प्लस त्याचं व्याज, अशी टोटल मिळून अमाऊंट किती भेटेल ते आपल्याला काढायचं आहे। काढूया आपण आन्सर। आता प्रश्नामध्ये दिलेली माहिती काय आपल्याला प्रथम लिहून घेऊया आपण। गिव्हन डाटा पी ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 1,50,000 बरोबर आहे। PCPA म्हणजे रेट दिलेला आहे, 10 PCPA आणि टाइम म्हणजे कालावधी तो दिलाय 2 वर्ष 2 इयर्स। आता आपल्याला काय करायचं आहे, गेट फ्रॉम टोटल अमाऊंट ये इक्वल टू किती काढायचं आहे। टोटल अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला सिंपल इंटरेस्ट काढावं लागेल प्रथम। आता वी नो सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला। वी नो I इक्वल टू P इंटू R इंटू T इक्वल टू डिवायडेड बाय 100 PRT डिवायडेड बाय 100। किमती टाकून घेऊया। P ची व्हॅल्यू 1,50,000 1,50,000 इंटू R ची व्हॅल्यू 10 इंटू T ची व्हॅल्यू 2 डिवायडेड बाय 100। कॅल्क्युलेशन करू। हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा शून्य, हा शून्य, म्हणजे काय राहील आपलं, बरोबर आहे 2 शून्य 10 कॅन्सल झाले, फक्त राहिले गुणिले 2, 15,000 गुणिले 2 इक्वल टू 30,000। आय ची व्हॅल्यू आली 30,000। नाऊ टोटल अमाऊंट ये इक्वल टू काय होईल, P प्लस आय। P ची व्हॅल्यू आपल्याला 1,50,000 रुपीज दिलेली आहे, प्लस आय ची आपण आत्ताच काढली 30,000। ओके, 1,50,000 आणि 30,000 म्हणजे 1,80,000। Therefore A equal to 1,80,000 rupees.
therefore Pankaj will get total amount 1,80,000 रुपीज. समजले मित्रांनो? धन्यवाद.